शिवपुराणातील हे 20 गुप्त उपाय एकदा नक्की आजमावून बघा. सर्व संकटांवर प्रभावी आहेत हे उपाय. लक्ष्मी कायमची स्थिर होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 1. जर काम होत नसेल तर सोमवारी अष्टमीच्या दिवशी 31 हरभऱ्याचे दाणे, 31 तांदळाचे दाणे आणि 31 बेलाची पाने घेऊन शिवमंदिरात जा. तुमची इच्छा सांगितल्यानंतर तांदूळ भगवान शिवाच्या मंदिराच्या उंबरठ्यावर ठेवा. त्याला कोणाचा पाय लागणार नाही अशा प्रकारे ठेवा. मुगाचे धान्य भगवान नंदीच्या पायथ्याजवळ ठेवा जे उंच राहील. 31 बेलपत्र जलाधारीमध्ये जिथून पाणी बाहेर येते त्या ठिकाणाला अशोक सुंदरी म्हणतात. ती पाने तिथेच ठेवा. येत्या सोमवारच्या अष्टमीपर्यंत तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. 2. मंगळवार आणि बुधवारी घेतलेले कर्ज कधीही फेडले जात नाही. अशा परिस्थितीत या 2 दिवसात कर्ज न घेण्याचा सल्ला दिला जातो. कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी मंगळवारी भगवान शंकराला मसूर अर्पण करतात. करताना ओम रण मुक्तेश्वराय महादेवाय नमः या मंत्राचा जप करावा. त्यामुळे कर्जमुक्ती मिळते. पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. 3. अनेक वेळा असे घडते की एका दुःखापासून मुक्त झाल्यानंतर दुसरे दुःख निर्माण होते. जितक्या लवकर एक समस्या सोडवली गेली तितक्या लवकर दुसरी समोर येते. अशा स्थितीत प्रदोषाच्या दिवशी प्रदोष काळात 2 ठिकाणी दिवे लावावेत. घरात प्रवेश करताना पहिला दिवा बेलपत्राच्या झाडाखाली आणि दुसरा दिवा दरवाजाच्या चौकटी बाहेर उजव्या बाजूला ठेवावा. दोन्ही ठिकाणी भगवान शंकराला प्रार्थना करा की हे नंदीश्वरा, प्रदोष काळात तुम्ही जेव्हा प्रवासाला जाल तेव्हा मी तुमच्यासाठी दरवाजा सुशोभित केला आहे. माझ्या घराच्या दारावरही जरा दया दाखवावे. 4. कोणत्याही सोमवार अष्टमी आणि शिवरात्रीला गंभीर आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी नीलकंठेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर शमीचे फूल अर्पण करा. याशिवाय गाईचे तूप अर्पण करावे. पाण्याने भरलेल्या तांब्याच्या भांड्यात 5 कमलगंटे आणि 5 बेलाची पाने ठेवा. ती भांडे तुमच्या सरळ हाताने ठेवा आणि श्री शिवाय नमस्ते म्हणा. या मंत्राचा 5 वेळा जप केल्यावर भांडे कपाळावर लावा आणि तुमची समस्या लक्षात घेऊन हे भांडे एकांतात ठेवा. तुमच्या गावापासून शहरापासून दूर जेथे शिवमंदिर झाडाखाली शिवलिंग असेल तेथे पाणी टाका. त्या शिवलिंगावर कमलगट्टा आणि बेलपत्रासह अर्पण करा. त्यातील 1 कमळाचे पान आणि 1 पानाचे उचलून आपल्या घरी आणा आणि पूजेच्या खोलीत ठेवा आणि भगवान शंकरांचे स्मरण करा. 5. शुक्रवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरावे. आकृतीचे फूल घ्या. दोघांनाही शिवमंदिरात घेऊन जा आणि प्रथम शिवलिंगावर तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा. जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा जप करावा. यानंतर जलाधारी येथील अशोक सुंदरीच्या ठिकाणी आकृतीचे पुष्प अर्पण करावे. 6. शुक्रवारी प्रथम शिवलिंगाजवळ शमीची पाने अर्पण करा आणि नंतर तेच पान उचलून शिवलिंगावर अर्पण करा आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा उच्चार महाशिवरात्रीच्या दिवशी जुहीच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केल्यास घरातून दारिद्र्य दूर होते. शमीच्या झाडाची पाने आणि चमेलीच्या फुलांनी भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने अपार धनाची प्राप्ती होते. महाशिवरात्रीला संध्याकाळी शिवमंदिरात दिवा लावल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि अपार संपत्ती आणि समृद्धी मिळते. 7. श्रावण महिन्याच्या 10व्या दिवशी शमीची 11, 21 किंवा 51 पाने घेऊन ती मधात बुडवून भगवान शंकराच्या शिवलिंगाला सजवा. शिवपुराण सांगते की जेव्हा आपण शमीची पाने मधात बुडवून शिवलिंगाची सजावट करतो तेव्हा भगवान शंकर आपल्याला ऋणातून मुक्त करतात. 8. मंगळवारी शिवलिंगाला शिजवलेल्या भाताने झाकून त्यावर 7 बेलपत्राची पाने अर्पण करा. असे मानले जाते की हा उपाय खूप प्रभावी आहे आणि असे केल्याने तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्ही कर्जमुक्त व्हाल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील. 9. मंगळवारी तुम्ही भगवान शिवाला मसूर अर्पण कराल आणि जेव्हा तुम्ही मसूर अर्पण कराल तेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करा. ओम ऋणमुक्तेश्वराय
महादेवाय नमः असे केल्याने तुम्हाला लवकरच कर्जापासून मुक्ती मिळेल. 10. चिमूटभर हळद आणि 2 हिरवी वेलची. दोन्ही वेलचीवर हळदीची पेस्ट लावून आता पिठाचे 2 दिवे घेऊन त्यात तूप घालून वात लावा. आता ओम गंग गणपतये नमः असा जप करताना गणपतीच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर पहिला दिवा लावा. त्यात हिरवी वेलचीही अर्पण करा. यावेळी ऋणमुक्तीसाठी गणेशाची प्रार्थना करा. आता तुळशीच्या भांड्यात एक लहान छिद्र करून दुसरी वेलची गाडून त्याच वेलचीच्या वर दुसरा दिवा ठेवा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम महालक्ष्मी नमः 108 वेळा जप करताना तुळशीसमोर दिवा लावा. या काळात आईकडून संपत्ती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी लागते. 11. शिवपुराणातील कथेत म्हणतात की 1 लोटा पाणी सर्व समस्यावर उपाय आहे. म्हणजेच 1 लोटा पाणी भगवान शंकराला अर्पण केल्याने मनुष्याच्या सर्व समस्या दूर होतात. भगवान शंकराला जल अर्पण करताना बिल्वाच्या पानांवर मध लावणे, दत्ताची फुले अर्पण करणे आणि चंदन अर्पण करणे खूप शुभ आहे. 12. भगवान शिवाला अर्पण केलेले बिल्वपत्र फेकून देऊ नये, तर ते खावे. असे केल्याने व्यक्ती रोगमुक्त होते. 13. दर सोमवारी भगवान शिवाची पूजा केल्याने घरगुती कलहातून पूर्ण आराम मिळतो. 14. शिवपुराणातील उपायानुसार सोमवारी भगवान शिवाला बिल्वपत्र अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद त्या व्यक्तीवर सदैव राहतो. 15. सोमवारी शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण केल्याने भगवान शिव आपल्या भक्तांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर करतात. 16. डोळ्यांसंबंधी काही समस्या असल्यास महाशिवरात्रीला रात्री 12 वाजता मधासोबत बिल्वपत्र अर्पण करून तो मध एका भांड्यात गोळा करून अवधूतेश्वर महादेवाचे नाव घ्या आणि तो मध डोळ्यांना काजळाप्रमाणे लावा. 3 महिने लावल्यास डोळ्यांच्या दृष्टीसाठी फायदेशीर ठरते. 17. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला गंभीर आजार असल्यास शमीच्या झाडाचे फूल घेऊन नीलकंठेश्वर महादेवाचा जप करताना शिवलिंगाला अर्पण करावे. यानंतर नीलकंठेश्वर महादेवाचे थोडे पाणी घेऊन रुग्णाच्या अंगावर लावावे. या उपायाने रुग्णाला फायदा होतो. 18. जर कोणाचे लग्न वेळेवर जमत नसेल किंवा लग्नात अडथळे येत असतील तर कोरड्या नारळाचा गोळा घ्या आणि झाकणासारखा वरून थोडासा कापून घ्या. नंतर या नारळात भगवान सत्यनारायणाचा प्रसाद किंवा मंजिरी भरून कापलेल्या भागाने बंद करा. हा नारळ पिंपळाच्या झाडाखाली पुरावा. भगवान शंकराच्या कृपेने त्या व्यक्तीचे लवकरच लग्न होईल. 19. जर तुमच्यावर खूप कर्ज असेल तर बटुकेश्वर महादेवाचे नाव घ्या आणि काही दिवस वटवृक्षाखाली पाण्याचे भांडे अर्पण करा. हळूहळू तुमच्या कर्जाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. 20. डोळ्यातील दोष दूर करण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी 12 काटे असलेला धतुरा घेऊन शिवलिंगावर 7 वेळा फिरवा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी धतुरा दिसला लाल कपड्यात बांधून त्या जागी लटकवा. यामुळे दृष्टीदोष दूर होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.